निसर्ग उपचार ही केवळ उपचार पद्धती नाही, तर निसर्ग आणि माणूस यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे. निरोगी, आत्मनिर्भर आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला सुदृढ समाज घडवण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्ग उपचाराचा हा वैचारिक वारसा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी NIN 8व्या निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित 3 दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाच्या समारोपावेळी राज्यपाल बोलत होते. येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम परिसरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री, स्वतंत्र कार्यभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख अतिथी होती. प्रसंगी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पुणे विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, NINचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह व्यासपीठावर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष अनंत बिरादार उपस्थित होते. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या वतीने प्रकाशित पुस्तकाचे संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं. तसेच 156व्या गांधी जयंतीनिमित्त घेतलेल्या आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वैद्यकीय प्रश्नमंजुषा, वक्तृत्व निबंध, संशोधन पेपर सादरीकरण, फिजिकल टॉपॅथी, रील्स आदी स्पर्धांमधील विजेत्यांची नावं घोषित करण्यात आली. कार्यक्रमात दादाजी डॉ. दिनशा के मेहता पुरस्कार उत्कृष्ट तज्ञ व डॉ. SN मूर्ती पुरस्कार उत्कृष्ट PG विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्राध्यापक डॉ. सत्यनाथ, ओमप्रकाश शुक्ला, मंदार देशपांडे, सौरभ साकल्ले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी महोत्सवाचे यशस्वी संयोजन केले. भारत के लोग प्रकृति प्रेमी रहे हैं और यदि प्राकृतिक चिकित्सा के साथ इनको जोड़ा जाए तो यह चिकित्सा पद्धति ऐसी है कि जो पूर्ण रूप से निरापद भी है, खर्चीली भी नहीं है और इसके द्वारा हम बीमार ही क्यों हों. एक तरीका है, पहले बीमार होंगे फिर उसका इलाज कराएंगे. तो यह पद्धति ऐसी है कि जो हमें जीवन शैली सिखाती है. प्राकृतिक चिकित्सा अर्थात प्रकृति की ओर लौटना, रिटर्न टू नेचर. महात्मा गांधी ने पहली यही पुस्तक पढ़ी थी और उसके बाद उन्होंने प्रकृति की ओर लौटने का एक निर्णय लिया था. और सौभाग्य से पुणे का ये नगर जिसमें वो रहे और चिकित्सा के बहुत गहरे मूल्यों को उन्होंने प्राप्त किया और जितने भी गांधी आश्रम देश में स्थापित किए, लगभग सभी आश्रम में पूज्य बापू ने प्राकृतिक चिकित्सा को भी साथ में जोड़ने का काम किया था. प्राकृतिक चिकित्सा के क्षेत्र में गांधी जी द्वारा किए गए कार्य तथा उपलब्धियों के विषय में हम सब परिचित हैं. जैसा कि हम सब जानते हैं, उपवास उनका सबसे बड़ा हथियार था. अपनी मांगों के समर्थन में गांधी जी उपवास का सहारा लेते थे. यहाँ तक कि वे दीर्घकालीन उपवास भी करते थे. गांधी जी दृढ़ विश्वास रखते थे कि प्रकृति सर्वोत्तम चिकित्सक है. स्वच्छता और स्वयं अच्छे स्वास्थ्य के 2 प्रमुख आधार है. उनका मानना था कि रोग कोई दंड नहीं बल्कि एक संकेत है कि हमारा जीवन प्रकृति की लय से भटक गया है. उन्होंने अपने जीवन से यह दिखाया कि सरल जीवन, संतुलित आहार, नियमित श्रम और आत्मनियंत्रण से शरीर और मन की समरसता बनाए रखी जा सकती है. प्राकृतिक चिकित्सा दिवस का इस वर्ष का विषय प्राकृतिक चिकित्सा के माध्यम से स्वाभाविक रूप से वजन घटाए. अत्यंत प्रासंगिक और समयानुकूल ये विषय है. 8वा प्राकृतिक चिकित्सा नॅचरोपॅथी दिवस कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये 25 राज्याचे नॅचरोपॅथीचे डॉक्टर, विद्यार्थी आणि शुभचिंतक आले होते आणि या कार्यक्रमाला
आयुष मंत्री श्रीमान प्रतापराव जाधव यांचं मार्गदर्शन झालं। याच्या व्यतिरिक्त नॅचरोपॅथी आणि नॅचरल फार्मिंगवर विशेष नॉलेज असणारे आणि याचे एक वैज्ञानिक आम्ही बोलू शकतो अशा प्रकारचे आमचे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवरजी आले होते। ते पूर्ण इतके चांगल्या पद्धतीनं नॅचरोपॅथीबद्दल मार्गदर्शन केले। प्रत्येक व्यक्ती इथं आलेला प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये काय भाषण केले आणि आम्हाला काय करायला पाहिजे, प्राकृतिक जीवन काय आहे आणि स्लोली आहारामध्ये ज्या प्रकारे स्लो पॉइझन केमिकल पेस्टिसाइडमुळे होतं ते आहारामुळे होतं, आहारामध्ये पॉइझन होत आहे। ह्याच्यामुळं नॅचरोपॅथी लोकांना खूप मोठ्या प्रमाणात काम करायला पाहिजे असं आव्हान केलेले आहेत। आणि इथं सगळे देशातून आलेले टीम नॅचरोपॅथीचे डॉक्टर प्लस इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनची टीम प्रत्येक राज्यातून इथं आलेले आहेत। त्यांना सगळ्यांना खूप खूप आनंद वाटला आणि एक खूप पॉझिटिव्ह मेसेज घेऊन आणि आपल्या आपल्या ठिकाणी जाणार आहेत। ह्या ठिकाणी हे ऐतिहासिक स्थान आहे। निसर्ग ग्राम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीचा हे ऐतिहासिक स्थान आहे। महात्मा गांधीनं 75 वर्ष पूर्वी स्वप्न पाहिले होते, ट्रस्ट बनले होते कि मेरे सामने एकमात्र काम होगा भारत स्वतंत्र होने के बाद, वो नेचुरोपैथी का ज्ञान और लाभ घर घर तक पहुंचाना। ह्या सपनाला साकार केलेले आहेत आपले यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीजीनं। 75 वर्षापर्यंत कोणी काय केले नाहीत, पण त्या कामाला नरेंद्र भाई मोदी आल्यानंतर स्वतंत्र आयुष मंत्रालय बनविले, त्याच्या सोबत नॅशनल आयुष मिशन बनविले। ह्या प्रकारचे इतके मोठे नॅचरोपॅथीचे हॉस्पिटल भारत सरकारनं तयार केलेलं आहे। मी आव्हान करेन सगळ्यांना, इथं गरीब लोकांसाठी फ्री ट्रीटमेंट बी आहे, तुम्ही येऊन इथं फ्री ट्रीटमेंट घेऊ शकता। आणि अशी सुविधा भारतात हे एकमात्र हॉस्पिटल आहे, 5 स्टार फॅसिलिटीचा हे हॉस्पिटल आहे नॅचरोपॅथीचा। इथं कोणत्या प्रकारचं औषध मेडिसिन नाही आहे, विदाउट मेडिसिन आपण कसं ठीक होऊ शकतो, ड्रगलेस थेरपी आहे। आणि या प्रकारे इथं पूर्ण देशातून सगळे लोक आलेले आहेत, सगळ्यांना खूप स्फूर्ती उत्साह उमंग जसं म्हणतात त्या प्रकारचे एक प्रेरणा घेऊन जात आहेत। आम्ही प्रतापराव जाधव आम्हाला कमिटमेंट केलेले आहेत आयुष मंत्री, नॅचरोपॅथी योगसाठी एक सेपरेट काउन्सिल बनवून त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करतो असं ते आज स्टेजवरून अनाउन्स केलेले आहेत। मला पूर्ण विश्वास आहे हे काम ते जरूर करतील आणि याच्यासोबत देशभरामध्ये मी नॅचरोपॅथीचे सेंटर आम्ही उभा करू। महाराष्ट्रात एक सुद्धा नॅचरोपॅथीचं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नाही आहे, आता सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी नॅचरोपॅथी हॉस्पिटल राहायला पाहिजे। जितके बी ॲलोपॅथी हॉस्पिटल आहेत एम्स सारखे त्या ठिकाणी नॅचरोपॅथी योगा आणि नॅचरल फार्मिंगचं सेंटर राहायलाच पाहिजे, तेव्हाच आम्ही समग्र स्वास्थ्य ज्याला म्हणतो आम्ही ते आपण पाहू शकतो।